कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चिनू, मनू, कोण आले बघा? येस, मजा मजा मजा। तुम्हाला माहितीये आम्ही खूप मिस केलो तुम्हाला, तुम्ही आम्हाला मिस केलं? भेटायला काका वाढदिवस मिस करणार होतो का आम्ही? चिनू, मला एक मजा सांग, आता कुणाचा वाढदिवस आहे? येस, आणि त्या वाढदिवसाला आपण काय करायचं? ऐका खाऊ। अरे हो होय होय, काकू एक काय आहे? येस, कुणाला आवडतो? आज बहुधा मुलींचं पोट कपकेक नाही भरणार आहे। काकू, काका तुम्ही काय घेणार? चहा कॉफी काय करू? अरे काकू काय करायचं? काकू अगं अवनी, अगं विचारतेस काय? काका काकू चहाच घेतील, जा तू चहा टाक। हा, हे आपल्याशी बोलत का नाहीये? अवनी मला वाटतं ना काहीतरी गडबड आहे, तू खाली जा आणि आई बाबांना सांग। हा अवनी, आणि हो मला सुद्धा चहा टाक, मी सुद्धा काका काकूंबरोबर चहा घेणार आहे। आणि हो काकूंना गोडाचा चहा। हा, आवडला की नाही? माझी अंगठी, अंगठी कुठे गेली? बनी, बनी इकडे। काय काय? बनी, माझी अंगठी हरवली, जरा शोधून दे बघू। आई, इकडे तुझी अंगठी नाही मिळते। नीट शोध, तिथेच कुठेतरी आहे, शोध पटकन। आई, काय झालं? कसला घोळ घातलायस आता? अगं ती काय म्हणते ते तर ऐकून घ्या आधी, बोल काय झालं? अवरी, आकाश भाऊजींचे सासू सासरे आले। रामडे आता यावेळी? नाही, इरावतीचे आई बाबा। हो, चिनू मनूचा वाढदिवस म्हटलं ना की ते आवर्जून हजर राहतात, पण ते यायच्या आधी कळवतात। यावेळेला काही फोन वगैरे केला नाही काय का? नाही, हो ना बाबा, म्हणजे ते आल्यानंतर माझ्याशी बोलले पण नाही, सरळ मुलींच्या रूम मध्ये निघून गेले। या आधी असं कधी केलं नाहीये त्यांनी। इरावती असताना सुद्धा ते माझ्याशी आधी बोलायचे, पण आज काय झालंय त्यांना काय माहिती। नाही, तू गैरसमज करून घेऊ नकोस। जयश्री, आकाशचं आपण दुसरं लग्न करतोय हे तर कळलं नसेल ना त्यांना? शक्य आहे, आणि ते जर बाहेरच्या माणसाकडून कळलं असेल तर त्यांना वाईट वाटणारच। हो, चल त्याची समजूत काढूया, चल। सुशीला, आपण पटकन काम आटपून येऊया। वसू, अगं आम्ही पटकन कामासाठी बाहेर जाऊन येतोय। वसू, अगं काय झालं? काय शोधताय तुम्ही? आजोबा, आईची अंगठी हरवली आहे, ती शोधतोय। काय? साखरपुड्याची अंगठी? हो, अगं वसू, साखरपुड्याला नवऱ्याने आपल्या बोटात घातलेली अंगठी जपून ठेवायची असते बाळा, काही अपशकुन तर नाही ना? हा, अगं काही अपशकुन वगैरे नाही ग, उलट यांचं नातं माती आणि झाडासारखं घट्ट बहरत जाईल, नाही का? आणि अगं पाणी घालतानाच अंगठी हरवली ना, मग आपण शोधूया ना, इकडेच कुठेतरी असेल ती। चला आपण शोधूया इकडे। चल। काय ग, तुझ्या म्हणण्याप्रमाणे हा अपशकुन तर नसेल ना? ते म्हणजे साखरपुड्यानंतर अगदी 2च दिवसात ही अंगठी घालवली म्हणजे? अच्छा, मग तुम्ही सांगितलं की नाही टीचरला तुमच्या?
त्या मायराचा डबा तुम्ही खाल्ला नव्हतात म्हणून? नमस्कार व्याई, नमस्कार नमस्कार. वा 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 वा. नाही बरं झालं, मुलींच्या वाढदिवसाच्या 1 दिवस आधीच आलात ते. नाही म्हणजे आपली बरेच दिवसात भेटगाठ झाली नव्हती ना. म्हणजे आठवण आहे का तुम्हाला आमची? तुम्हाला काय फरक पडतो? आम्ही आलो काय नाही गेलो काय, आमची मुलगी गेली ना. मग आता तुमचा आमचा संबंधच काय राहिला? आम्ही फक्त आमच्या नातीनं भेटायला इथे येतो. या घराशी आमचा काहीही संबंध नाही. अहो हो, असं का म्हणताय? मग काय म्हणू? हा, मग काय म्हणू? तुम्ही आमच्या जावयाचं दुसरं लग्न करायला निघालात. एकदा विचारणं सोडा, निदान कळवायचं तरी. तुम्ही त्यांचा साखरपुडा केलात ना, तेव्हा तरी बोलायचं. मग आमच्या मुलीसोबत तुमच्याशी असले आमचे संबंधही तुम्ही स्वर्गापर्यंत पोहोचलेत असंच आम्ही समजणार ना. माफ करा, नाही म्हणजे खरंच आमची चूक झाली. खरं तर आम्हाला समजत नव्हतं की कुठल्या तोंडाने तुम्हाला सांगावं की तुमच्या जावयाचं आम्ही लग्न काढलंय म्हणून. त्याचे आई वडील म्हणून आमचा स्वार्थ आहेच, पण तो एवढ्यासाठीच आहे की त्यात त्याचंच भलं आहे, मुलींचं भलं आहे. याचा तुम्ही काय अर्थ काढाल आणि तुम्हाला काय वाटेल याची खरं तर आम्हाला खरंच कल्पना नव्हती. नाही आणि तुमच्यापासून काही लपवायचा उद्देश नव्हताच आमचा, खरंच. मी खरं तर जयश्रीला म्हणालो की आपण 1-2 दिवसात जाऊया आणि यांना सगळं सांगूया म्हणून. तुम्हाला अशा पद्धतीने कळायला नको होतं. अरे ताई, तुम्ही मला मंगल सारख्याच आहात, अगदी छोट्या बहिणीप्रमाणे. आमच्या घरात आणि मनात तुमच्यासाठी कायम जागा राहिलो. खरंच माफ करा, खरंच. आमची मुलगी हे जग सोडून गेली असली तरी तुम्ही आमचा इतका विचार करताय. तुमच्या मनात, तुमच्या घरात आम्हाला इतकी किंमत आहे, आमच्यासाठी पुरेस आहे. आम्ही रागावलो होतो, पण आकाशरावनी आमचा राग काढलाय. म्हणजे आकाशरावांनी फोन करून आम्हाला सगळं काही सांगितलं, आमची समजूत काढली. हा आमचा लटका राग समजा हवं तर. नाही, चिडलो नाही आम्ही तुमच्यावर. मुलींच्या वाढदिवसाला येणारच होतो ना, म्हटलं जराशी मस्करी करूयात. घाबरवून सोडलं तो. मस्करी. बाबा, आई, आकाश, यांना फोन करून तू सगळं सांगितलंस, यांचा राग घालवलास, यांना बोलवलंस, खूप बरं केलंस. म्हणजे आमची सगळ्यांची लाज राखलीस तू. बाबा कसे आहात? आई कशा आहात तुम्ही? डॉक्टरने बीपीच्या गोळ्या सुरू केल्यात बरोबर? हा, तुम्ही वेळेवर घेताय की नाही? हो हो, आम्ही बरे आहोत. गोळ्या बिळ्या सुद्धा सगळं नियमित चालू आहे. फक्त तुमच्या होणाऱ्या बायकोला एकदा भेटलो की आम्ही पूर्ण बरे होऊ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.